नमस्कार. मी डॉक्टर अमरसिंह देसाई, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सायाटिकाविषयी. सायाटिका हा आजार अतिशय कॉमन आहे आणि तो मुख्यत्वे करून बऱ्याचदा स्त्रियांमध्ये दिसून येतो. सायाटिका म्हणजे नेमकं काय, ते कशामुळे होतो, त्याची कारणं काय आणि त्याच्यावर थोडक्यात आपण त्याचे उपचार जाणून घेणार आहोत. तर सायाटिका हा जो त्रास आहे, तो सायाटिका नावाची जी नर्व आहे ती इरिटेट झाल्यामुळं, तिच्यावर दबाव पडल्यामुळं हा त्रास जाणवतो. हा एक प्रकारचा टिपिकल त्रास आहे जो आपल्या पाठीच्या मणक्याच्या खालच्या मणक्यांमधून म्हणजे लंबार फ्लेक्ससमधून, लंबार व्हर्टिब्राजमधून म्हणजे लंबार नावाच्या ज्या व्हर्टिब्राज आहेत म्हणजे मणके जे आहेत त्याच्यातून ही नर्व निघालेली असते. दोन्ही बाजूला दोन नर्व निघालेले असतात आणि ह्या नर्व्ज आपल्या खाली पायाकडे गेलेल्या असतात. बरोबर आपल्या पायाच्या पाठीमागून त्या खालीपर्यंत गेलेल्या असतात आणि याचा पुरवठा अगदी तळपायापर्यंत, बोटांपर्यंत असतो. ही नर्व जी आहे, ह्या नर्वला इरिटेशन झाल्यानंतर, तिच्यावर दबाव पडल्यानंतर, तिच्या रूटवर दबाव पडल्यानंतर आपल्याला कळा चालू होतात आणि त्या कळा 90% एकाच पायामध्ये असतात, डाव्या किंवा उजव्या. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लोअर बॅक पेन जाणवतं, म्हणजे पाठीचा खालचा भाग आपला दुखतो. त्यानंतर ते पेन, त्या कळा तिथून डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला पाठीमागून आपल्या बटकमधून खालीपर्यंत जाणवतात. ह्या ज्या कळा आहेत, ह्या कळा नेमक्या कशामुळे येतात, याला कारण काय? तर याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या मणक्यांमध्ये एक गादीसारखा भाग असतो, त्याला डिस्क म्हणतात. ही डिस्क जर का सरकली किंवा त्याला स्लीप डिस्क जर का झाली किंवा ती सरकली तर या सायाटिका नर्ववर प्रेशर पडतं आणि ह्या प्रेशरमुळं ही नर्व इरिटेट होते आणि त्याच्यामुळं पेन्स आपल्याला एका पायामध्ये चालू होतात. हे एक कारण झालं. दुसरं कारण जे आहे ते ऑस्टिओआर्थरायटिसचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या मणक्याच्या मध्ये जी पोकळी आहे तिच्यामध्ये काय बिघाड झाला, ती नॅरो म्हणजे अरुंद झाली तर त्याच्यापासून सुद्धा त्या नर्ववर एक प्रकारचा दबाव पडतो आणि त्यामुळं एका बाजूला आपल्या डाव्या किंवा उजव्या पायामध्ये कळा सुरू होतात. तिसरं म्हणजे याच्यामध्ये सूज असेल त्या डिस्कमध्ये किंवा त्या ठिकाणी एखादी इंजुरी म्हणजेच मुक्कामार बसला असेल तरी या पद्धतीने आपल्याला पेन्स सुरू होतात. तर मुख्यत्वे करून आपण पाहिलं तर हा त्रास जो आहे तो महिलांमध्ये जास्त दिसून येतो आणि याच्यावर ऑपरेशन शिवाय उपचार आहेत. शक्यतो हा आजार 90% ऑपरेशन शिवाय बरा होतो किंवा आपोआपही जाऊ शकतो. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा त्रास आपल्याला होऊच नाही असं वाटत असेल तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आपण रोज केली पाहिजे. ती म्हणजे आपण रोज 15 मिनिटं सकाळी योगासनं जर का केली तर हा त्रास शक्यतो होणार नाही. याचं कारण असं आहे की आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण करू शकतोय. तो म्हणजे जर का मग हाताची बोटं आपण अशी मोडली तर ती आता वाजतात आणि परत जर का आपण हाताची बोटं मोडायला गेलो तर ती आपली हाताची बोटं वाजत नाही आहेत. तर ह्याचं कारण काय आहे? ज्यावेळा आपण ही हाताची बोटं मोडली त्यावेळा ती वाजली, कारण त्या ठिकाणी सायनोइड फ्लुइड हे कमी होतं. पण मोडल्यानंतर त्या ठिकाणी जी त्या जॉईंट्समध्ये हालचाल झाली त्याच्यापासून सायनोइड फ्लुइड त्या ठिकाणी तयार झालं आणि हे सायनोइड फ्लुइड तयार झाल्यामुळं परत आपण ज्यावेळा ही हाताची बोटं मोडायला गेलो त्यावेळा ती वाजली नाहीत, कारण त्या ठिकाणी वंगण तयार झालं आपल्या जॉईंट्समध्ये. तसंच ह्या योगासनांचं आहे.
जर का आपण सकाळी 15-20 मिनटं अर्धा तास योगासनं जर का केली तर प्रत्येक जॉईंटवर, प्रत्येक सांध्यावर एक प्रकारचा ताण पडतो आणि हा ताण पडल्यामुळं त्या ठिकाणी सायनोइड फ्लुइड तयार होतं, म्हणजे हे वंगण तयार होतं आणि हे वंगण तयार झाल्यामुळं त्या जॉईंटला एक प्रकारचं ल्युब्रिकेशन मिळतं आणि हे ल्युब्रिकेशन मिळाल्यामुळं ते घर्षण त्या ठिकाणी कमी होतं आणि त्या ठिकाणी सूज येणं किंवा स्लीप डिस्क होणं किंवा त्या ठिकाणी झीज होणं ही पूर्ण थांबते. म्हणजे आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी आपण दररोज योगासनं केली तर हा सायटिकाचा त्रास जवळजवळ आपल्याला होणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला योगासनं कुठल्या प्रकारची करायची आहेत, तर यामध्ये आपण पद्मासन, बद्ध पद्मासन, सर्वांगासन, हलासन, सेतुबंधासन यासारखी योगासनं या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये अर्धचक्रासन सुद्धा आपण ॲड केलं तरी चालेल. अशा प्रकारची योगासनं आपण योग्य गुरुकडून शिकून, योग शिक्षकाकडून शिकून आपण ती योग्य पद्धतीनं केली पाहिजेत. याच्यावर अनेक उपचार आहेत आणि हे उपचार आपण अनेक पद्धतीनं घेऊ शकतो. त्यात आपल्याला होमिओपॅथीमध्ये याच्यावर अनेक चांगली औषधं पाहायला मिळतात. त्यामध्ये कोलोसिन सारखं औषध आहे जे उजव्या बाजूच्या सायटिकावर अतिशय चांगलं काम करतं. कालिकार्ब सारखं औषध आहे जे डाव्या बाजूच्या सायटिकावर अतिशय चांगलं काम करतं. असे अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये आपण घेऊ शकतो आणि ज्याच्यामुळं हा त्रास आपल्याला जाऊ शकतो. पण हा त्रास आपल्याला पूर्ण कायमचा घालवायचा असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये योगासनं आपल्याला दररोज करणं अतिशय गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की सायाटिका म्हणजे काय आणि त्याची कारणं काय आणि त्याच्यावर आपण थोडक्यात उपचार जाणून घेतले जे आपण करायला पाहिजेत. थँक्यू.